नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 1930च्या दशकात स्त्रियांना रंगभूमीवर येणं अजूनही लोकांना धक्कादायक वाटायचं. एकदा एका स्त्रीने नाटकात पुरुषाची भूमिका साकारली होती आणि तीही एका तरुण सैनिकाची. रंगमंचावर त्या दिसल्याबरोबर एक प्रेक्षक ओरडला, "अरे वा, असा सुंदर सैनिक मी आयुष्यात पाहिला नाही." सगळे हसले, पण नाटकानंतर त्या प्रेक्षकानं स्वतः येऊन क्षमा मागितली, कारण त्याला माहीतच नव्हतं की ती भूमिका एका स्त्रीने केली होती. त्याला असं वाटत होतं की तो सुंदर दिसणारा एखादा पुरुषच असावा. अशी ही भूमिका रंगभूमीवर साकार करणाऱ्या उत्तम अभिनेत्री, गायिका त्या होत्या ज्योत्स्नाबाई भोळे. रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ P.N. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म 11 मे 1914 रोजी गोव्यात झाला. त्यांचं मूळ नाव दुर्गा केळेकर असं होतं. त्यांनी गायन आणि अभिनय या दोन्हीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. 1932 मध्ये कृष्णा सिनेटोनचा संत सखू हा चित्रपट केशव भोळे यांच्या संगीतानं चित्रित होत होता. चित्रपटात ज्योत्स्नाबाईंनी सखूची भूमिका साकारली होती. त्यावेळी त्यांचं नाव दुर्गा भोळे होतं. तथापि दुर्गा शिरोडकर नावाची आणखीन एक अभिनेत्री देखील चित्रपटात काम करत होती. दोन्ही अभिनेत्रींमधील नावाच्या गोंधळामुळे धाकट्या दुर्गेचं नाव ज्योत्स्ना ठेवण्यात आलं आणि त्यामुळे ज्योत्स्ना भोळे हे नाव अस्तित्वात आलं. ज्योत्स्नाबाईंचा भाऊ रामराय हा केशवराव भोळ्यांचा मित्र आणि चाहता होता. त्याने केशवराव भोळ्यांना आपल्या बहिणीला भावगीत शिकवण्याची विनंती केली. या वेगळ्याच नवीन आणि सुंदर गायन प्रकाराचं ज्योत्स्नाबाईंना वेडच लागलं. मनापासून लक्षपूर्वक शिकून त्यांनी भावगीत आत्मसात केलं. गाण्यातले भावनेचे महत्त्व त्यांना जाणीवपूर्वक असे प्रथमच यावेळी कळले. तोवरचे त्यांचे गायन हे नकळतपणे स्वाभाविक भावनेने होत असे. लवकरच ज्योत्स्नाबाई भावगीत गायिका म्हणून अतिशय लोकप्रिय झाल्या. रंगभूमीवर स्त्रियांनीच स्त्रियांची कामं करावीत या आग्रहानं ज्योत्स्नाबाई रंगभूमीवर उभ्या राहिल्या. यापूर्वीही हिराबाई बडोदेकर आणि त्यांच्या भगिनींनी नाटक मंडळी काढून रंगभूमीवर कामे केली होती. पण आंधळ्यांची शाळा हे सर्वार्थानं आधुनिक नाटक तर होतंच, पण यात संगीत म्हणजे अनंत काणेकरांची भावगीतं घेतली होती आणि ती फार परिणामकारक आणि प्रसंगाला धरून होती. त्यामध्ये पार्श्वसंगीताचा वापरही प्रथमच केला होता. केशवराव भोळेच याचे संगीतकार होते. ज्योत्स्नाबाईंचे हे प्रथम पदार्पण त्यांच्या ठायी असलेल्या रूप, संगीत व अभिनय या त्रिवेणी संगमामुळे ऐतिहासिक महत्त्वाचे ठरले. पुढे 1941 साली नाट्यनिकेतन या संस्थेत प्रवेश केल्यावर संगीत अभिनेत्री म्हणून त्या चांगल्या प्रस्थापित झाल्या. त्यांनी या संस्थेत एकूण 11 नाटकांमधून प्रमुख भूमिका केल्या. त्यापैकी संगीत कुलवधूने त्यांना अजरामर कीर्ती दिली. ज्योत्स्नाबाईंच्या अत्यंत लोकप्रिय नाट्यपदांमध्ये कुलवधूमधील सर्व पदे, क्षण आला भाग्याचा, मनरमणा मधुसूदना, एक होता म्हातारामधील छंद तुझा मजला, ये झणी ये रे माघारी, कोणे एके काळीमधील का रे ऐसी माया ही भैरवी, राधामाई या नाटकातलं खेळेल का देव माझी या अंगणी, भूमिकन्या सीतामधील मी पुन्हा वनांतरी फिरेन, मानसी राजहंस पोहतो इत्यादी वानगी दाखल सांगता येतील. कुलवधूतील बोला अमृत बोला याने लोकांच्या अंतःकरणाचा ठाव घेतला आणि या पदाचा आजही नाट्यसंगीतामध्ये आवर्जून उल्लेख केला जातो. त्या काळी महिलांना रंगभूमीवर येणं हे समाजाला अजिबात रुचत नव्हतं. एका नाटकाच्या प्रयोगात प्रेक्षकांमधून एखाद्या व्यक्तीने टोमणा मारला, "बाई, तुम्ही घरात राहा, रंगमंच पुरुषांसाठी आहे." त्यावर ज्योत्स्नाबाई म्हणाल्या, "संगीताला लिंग नसतं, ते फक्त आत्म्याचं स्वरूप असतं." त्या क्षणी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. एका नाटकात मंचावर गाणं सुरू होतं, पण पडद्यामागे तंबोऱ्याचं नाद मशीन बंद पडलं. त्या लगेच म्हणाल्या, "आज देवच माझ्या साथीला आहे," आणि गाणं पूर्ण केलं. नंतर सगळ्यांनी त्यांचं खूप कौतुक केलं. "तुमच्या गळ्यातच तंबोरा आहे," असं त्यांना सांगितलं. एकदा ऑल इंडिया रेडिओवर थेट प्रसारण होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्घोषकानं नाव चुकून घेतलं
आज आपण ऐकणार आहोत गायिका ज्योती भोळे. त्या मंचावर गेल्या आणि म्हणाल्या, ज्योती मीच, पण आवाज मात्र ज्योत्स्नाचा. संपूर्ण स्टुडिओ हसायला लागला. ज्योत्स्नाबाईंनी थोडे लेखनही केले. 1960च्या सुमारास त्यांनी आराधना हे संगीत नाटक लिहिलं. निर्मिती, दिग्दर्शन, काव्य, संगीत सर्व काही त्यांचंच होतं. 4 वर्षांनी अंतरीच्या खुणा हे पत्ररूपी पुस्तक, तसंच नभोवाणीसाठी घराड्याचा पीळ ही नाटिका लिहिली. 1999मध्ये त्यांच्या निधनाच्या 3 वर्ष आधी तुमची ज्योत्स्ना भोळे हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. मुंबईतल्या एका कार्यक्रमानंतर आयोजकांनी त्यांना विचारलं, तुम्हाला खायला काय हवं? सगळ्यांना वाटलं त्या काहीतरी विशेष खाणं मागतील. त्या म्हणाल्या, वडापाव आणि थंड ताक एवढंच पुरेसं आहे मला. आयोजकांनी हसत ते दिलं आणि त्या म्हणाल्या, माझं संगीत साधं आहे आणि खाणंसुद्धा. इतक्या अत्यंत साध्या पण प्रतिभावंत कलाकार या 1984 साली झालेल्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या स्मृतींना सादर प्रणाम करून आजचा एपिसोड इथेच थांबूया. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.